हाय फ्रेंड, वेलकम टू द SOC क्लासेस टेक. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे क्लास 10th सायन्स चॅप्टर 2 पार्ट 2 पेरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. मित्रांनो, पार्ट 1 आमच्या चॅनलवर उपलब्ध आहे किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही चेक करू शकता, त्याची लिंक तिथं दिलेली आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा लेसन पूर्णपणे समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि एक ना एक पॉईंट तुम्हाला समजून घ्यावा लागेल आणि लिहून घ्यावा लागेल. मित्रांनो, त्याच अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून महत्त्वाच्या व्हिडिओचं अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. चला तर सुरुवात करूया मित्रांनो आपल्या ह्या व्हिडिओला. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की जे पेरियोडिक टेबल आहे किंवा जे पेरियोडिक टेबल आहे किंवा जे इलिमेंट आहे त्यांची जी अरेंजमेंट कशा प्रकारे केलेली आहे आपण बघितले. मित्रांनो, डोबेनर्स असो किंवा त्यानंतर न्यूलँड्स असो किंवा त्याच्यानंतर मेंडेलिव्ज असो, या सर्व सायंटिस्टनं काय केलेलं आहे की ॲटॉमिक मासेसनुसार त्या इलिमेंटचं वर्गीकरण केलेलं आहे. कशानुसार? ॲटॉमिक मासेसनुसार. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की मॉडर्न पेरियोडिक लॉ म्हणजे जे मॉडर्न पेरियोडिक टेबल आहे त्यांचा नियम काय व तो कशा प्रकारे अरेंज करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पेरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. आता जो नवीन मॉडर्न पेरियोडिक टेबल आहे, अगोदर काय सांगण्यात आलं होतं, मेंडेलिव्ह यांनी सांगितलं होतं की जे प्रॉपर्टीज आहेत एलिमेंटच्या ते कशावर डिपेंड आहेत, तर हे त्याच्या ॲटॉमिक मासेसवर डिपेंड आहे. पण तसं या मॉडर्न पेरियोडिक टेबलमध्ये नव्हतं. तर याची जी प्रॉपर्टीज ते डिपेंड होत्या ते कशावर डिपेंड होत्या, तर ॲटॉमिक नंबरवर. कशावर डिपेंड होत्या? ह्या ॲटॉमिक नंबरवर. तर मित्रांनो, ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? ॲटॉमिक नंबर ऑफ अ प्रोटॉन. ॲटॉमिक नंबर मीन्स द नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ अ ॲटम ऑफ दॅट एलिमेंट्स. आता ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम दॅट कॉल्ड द ॲटॉमिक नंबर. म्हणजे एक ॲटम आहे, त्या ॲटममध्ये किती, त्याच्या न्यूक्लियसमध्ये किती प्रोटॉन आहेत, ठीक आहे. जेवढे प्रोटॉन असतील तेवढा त्याचा ॲटॉमिक नंबर असेल, ठीक आहे मित्रांनो. द सायंटिस्ट अरेंज द ऑल इलिमेंट्स अकॉर्डिंग टू इट्स ॲटॉमिक नंबर. तर मॉडर्न पेरियोडिक टेबलमध्ये जेवढे काही इलिमेंट आहेत ते सर्व त्याच्या ॲटॉमिक नंबरनुसार काय करण्यात आलेलं आहे? अरेंज करण्यात आलेले आहे. The periodic table is based on the modern periodic law is called the modern periodic table. आता जो लॉ आहे मित्रांनो, जे मॉडर्न पेरियोडिक टेबल आहे त्याला आपण मॉडर्न पेरियोडिक टेबल असं म्हणतो, ठीक आहे. ज्यामध्ये मॉडर्न पेरियोडिक लॉ वापरलेला आहे, ठीक आहे. द मेनी व्हर्जन ऑफ दिस पेरियोडिक टेबल आर यूज, बट द वन ऑफ द विच मोस्ट कॉमनली यूज इज द लॉंग फॉर्म ऑफ द मॉडर्न पेरियोडिक टेबल. आता याचे वेगवेगळे प्रकार आहेत मित्रांनो, ठीक आहे, मराठी त्या पेरियोडिक टेबलचे. तर त्यापैकी जे आपण वापरतो त्याला आपण म्हणतो लॉंग फॉर्म ऑफ द पेरियोडिक टेबल. आता मॉडर्न पेरियोडिक टेबल त्यांची अरेंजमेंट कशी आहे, हे सर्व गोष्टी, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे मॉडर्न पेरियोडिक टेबलचे सगळं आपण बघणार आहे. द मॉडर्न पेरियोडिक टेबल, द क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट्स वेअर अरेंज अकॉर्डिंग टू इट्स ऑर देअर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक नंबर. आता यांची अरेंजमेंट केलेली आहे कशी, तर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक नंबर, म्हणजे जसे जसे त्याची इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर वाढत जाईल तसं त्यांचं अरेंजमेंट केलेलं आहे. कशामध्ये? मॉडर्न पेरियोडिक टेबलमध्ये. देन द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट कॅन बी प्रेडिक्टेड मोर ॲक्युरेटली विथ द हेल्प ऑफ द मॉडर्न पेरियोडिक टेबल. आणि मॉडर्न पेरियोडिक टेबलमध्ये काय झालेलं आहे, जे प्रॉपर्टीज आहेत ते एकदम ॲक्युरेटली कॅन बी प्रिडिक्टेड. एकदम ॲक्युरेटली आपण त्याचे प्रॉपर्टीज आहेत ते आपण सांगू शकतो. हा त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, मॉडर्न पेरियोडिक टेबल आहे तो त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, तो दिसतो कसा, ते आता बघूया मित्रांनो. 7 हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड द पिरियड्स. आता 7 हॉरिझॉन्टल असे रोज आहेत, त्यांना आपण पिरियड म्हणतो. त्यांना काय म्हणतो आपण? पिरियड म्हणतो. देन 18 वर्टिकल कॉलम इज कॉल्ड द ग्रुप. आता 18 असे वर्टिकल कॉलम आहेत त्याला आपण ग्रुप्स असं म्हणतो. एच बॉक्स करस्पॉन्ड्स टू द प्लेस फॉर वन इलिमेंट. आता प्रत्येक जो बॉक्स आहे तो कशासाठी आहे, एक जो इलिमेंट आहे त्यांची जागा दाखवतो, त्यांचं ते प्लेस दाखवतात, बरोबर आहे. द पार्ट फ्रॉम दिस 7 rows, 2 rows are shown separately at the bottom of the periodic table. These are called the lanthanide or actinide series.
तर बघा मित्रांनो, आता त्यानंतर हे 7 जे रोज आहेत, हॉरिझॉन्टल जे 7 रोज आपल्याला दिसतात, ते सोडून सर्वात खाली 2 रोज दिलेले आहेत. ठीक आहे, 2 रोज दिलेले आहे. ठीक आहे, ते कशाचे आहेत? ते आहे लॅन्थानाइड आणि ॲक्टिनाइडचे आहेत. तर आता लॅन्थानाइड काय आहे आणि ॲक्टिनाइड काय आहे हे आपण नंतर बघणारच आहे, पण त्याचपूर्वी आपण बघूया पेरियोडिक टेबल आहे तरी कसा. तर बघा मित्रांनो, हा आहे पेरियोडिक टेबल, मॉडर्न पेरियोडिक टेबल. याच्यामध्ये बघा मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 आणि 7. ठीक आहे, हे सर्व काय आहेत? तर याला आपण पिरियड म्हणतो. काय म्हणतो? पिरियड म्हणतो. आणि खाली हे 2 दिलेले आहेत, ह्या 2 दिले आहेत, याला काय म्हणतो आपण? तर लॅन्थानाइड आणि ॲक्टिनाइडचे 2 ह्या सिरीज आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा मित्रांनो, आणि जे वर्टिकल असतात वर्टिकल कॉलम, त्याला आपण काय म्हणतो? ग्रुप म्हणतो. एकूण किती ग्रुप आहेत? तर 18 ग्रुप आहेत. बघा 18पर्यंत ग्रुप आहेत आणि प्रत्येक ग्रुपला इथं डिवाईड केलेलं आहे. कशानं? प्रत्येक भागामध्ये डिवाईड केलं आहे. बघा 1 and 2 हा आहे यस ब्लॉक, त्यानंतर आहे 3 to 12 तो आहे डी ब्लॉक, आणि 13 to 17 हा आहे पी ब्लॉक, 18पर्यंत हा आहे पी ब्लॉक. त्यानंतर खालचे दिलेले आहे ए ब्लॉक. ए ब्लॉक म्हणजे काय? तर ए ब्लॉकमध्ये आपल्याला इथं खालचे एलिमेंट हे दिसतात. आता बघा मित्रांनो, आता बघा इथं काय आहे? हायड्रोजन आहे, किंवा यातला कुठला जर तुम्ही एलिमेंट घेतला तर बघा मित्रांनो, जर तुम्ही यातला बघायच्या जो वरती लिहिलेला असतो डोक्यावर, तो असतो ॲटॉमिक नंबर. ठीक आहे, ॲटॉमिक नंबर असतो किंवा त्याचा सिम्बॉल असतो, आणि जे खाली दिले असते तो असतो त्याचा ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास डोक्यावर असतो, तो ॲटॉमिक नंबर असतो. तर मित्रांनो, देअर आर 118 एलिमेंट्स इन अ मॉडर्न पेरियोडिक टेबल. आता मित्रांनो, जो मॉडर्न पेरियोडिक टेबल आहे त्याच्यामध्ये 118 एलिमेंट्स आहेत. द एंटायर पेरियोडिक टेबल इज डिवाइडेड इंटू 4 ब्लॉक्स. आपला जो सगळा पेरियोडिक टेबल आहे हा 4 ब्लॉकमध्ये डिवाइड करण्यात आला आहे. आता कोणकोणते ब्लॉक आहेत बघा? यस ब्लॉक आहे, पी ब्लॉक आहे, डी ब्लॉक आहे आणि ए ब्लॉक आहे. तर बघा मित्रांनो, कोणकोणते ग्रुप्स आहेत? यस ब्लॉकमध्ये 2 ग्रुप आहेत, 1 and 2 ग्रुप आपण आता बघितले. त्यानंतर पी ब्लॉक आहे, त्याच्यामध्ये 13 to 18 ग्रुप्स, 13 to 18पर्यंत जेवढे ग्रुप्स आहेत तेवढे ग्रुप्स आहेत. त्यानंतर डीमध्ये आहे 3 to 12 ग्रुप्स, आणि एफ ब्लॉकमध्ये आहे लॅन्थानाइड्स अँड ॲक्टिनाइड सिरीज, जे की आपण सर्वात खाली बघितल्या 2 सिरीज होत्या. द डी ब्लॉक एलिमेंट्स आर कॉल्ड ट्रान्झिशन एलिमेंट. आता जे डी ब्लॉक एलिमेंट आहेत, डी ब्लॉक एलिमेंट म्हणजे कोणते? तर ते एलिमेंट जे 3 to 12 ग्रुपपर्यंत आहेत ते आहेत ट्रान्झिशन एलिमेंट, त्याला आपण असं म्हणतो. तर द 3 ट्रेडिशनल टाईप ऑफ एलिमेंट कॅन बी क्लिअरली शोन इन द मॉडर्न पेरियोडिक टेबल विथ द हेल्प ऑफ द झिगझॅग लाईन्स. आणि जे मॉडर्न पेरियोडिक टेबल आहे त्याच्यामध्ये 3 प्रकारची एलिमेंट तिथे आपल्याला दाखवले आहेत. आता बघा, काही आहेत मेटल्स आहेत, काही नॉन मेटल्स आहेत आणि काही मेटलॉइड्स आहेत. हे तिन्ही आपल्याला आपल्या पेरियोडिक टेबलमध्ये दिसतात झिगझॅग लाईन. तर बघूया कोणते. तर बघा मित्रांनो, मेटलॉइड इलिमेंट. आता मेटलॉइड इलिमेंट कोणते आहेत? अलॉंग द बॉर्डर ऑफ द झिगझॅग. आता एक तुम्हाला पेरियोडिक टेबल दाखवतो आणि त्याच्यावर तुम्हाला समजेल. ते झिगझॅग लाईनच्या बाजूचे आहेत ते आहेत मेटलॉइड, म्हणजे त्याच्यामध्ये दोघांचे गुण आहेत, मेटलचे आणि नॉन मेटलचे. मेटल बघा, तर लाईज ऑन द लेफ्ट साईड ऑफ द झिगझॅग लाईन. झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साईडला जेवढे आहेत एलिमेंट तेवढेच ते सर्व मेटल आहेत. नॉन मेटल द लाईज ऑन द राईट साईड. आता झिगझॅग लाईनच्या राईट साईडला काय आहे? तर नॉन मेटल आहेत. चला बघूया. तर बघा मित्रांनो, इथं तुम्हाला ही झिगझॅग लाईन दिसते. ठीक आहे, हे मी तर ड्रॉ करतो या टेबलवर. तर ही आहे झिगझॅग लाईन. काय सांगितलेलं आहे? या झिगझॅग लाईनवर जे काही एलिमेंट्स आहेत ते आहेत मेटलॉइड. ते कोणते आहेत? मेटलॉइड आहेत. म्हणजे बघा, बोरॉन, सिलिकॉन, आर्सेनिक. ठीक आहे, हे सर्व एलिमेंट इथे तुम्हाला दिसतात. अँटीमनी. ठीक आहे, हे सर्व एलिमेंट आपल्याला दिसतात. हे कोणती एलिमेंट आहेत? तर हे सर्व एलिमेंट मेटलॉइड्स आहेत. आणि ह्या झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साईडला आहेत हे आहेत मेटल्स आहेत, आणि राईट साईडला आहेत हे आहेत नॉन मेटल.
त्यानंतर बघा मित्रांनो, मॉडर्न पिरियोडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट. मित्रांनो, वर्ग 8 मध्ये तुम्ही शिकला असाल की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कुठलाही ॲटम असतो तर त्याच्यामध्ये काय असतात, इलेक्ट्रॉन असतात, न्यूट्रॉन असतात आणि प्रोटॉन असतात. आणि इलेक्ट्रॉन जे असतात ते काय करतात, त्या न्यूक्लियसच्या बाजूला फिरत असतात, बरोबर आहे. आणि जे प्रोटॉन आणि जे न्यूट्रॉन असतात ते न्यूक्लियसमध्ये असतात. आणि जे इलेक्ट्रॉन असतात ते त्यांच्या ऑर्बिटमध्ये फिरत असतात, ठीक आहे. आणि त्याच्या बाजूला ऑर्बिट असते, ठीक आहे. तर प्रत्येक ऑर्बिटची एनर्जी वेगवेगळी असते, ते आपण बघणारच आहे. द प्लेस ऑफ द इलेमेंट अँड प्रॉपर्टीज ऑफ द इलेमेंट इज डिपेंड ऑन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द इलेमेंट. आता बघा, त्या इलिमेंटचं प्लेस, पिरियोडिक टेबलमधलं प्लेस अँड प्रॉपर्टीज ऑफ द इलिमेंट, त्या इलिमेंटचे प्रॉपर्टीज आणि पिरियोडिक टेबलमध्ये त्याला कुठं ठेवायचं हे कशावर डिपेंड असते, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द इलिमेंट. इलिमेंटचे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे म्हणजे कोणत्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यावर ते डिपेंड असते. देन नेबरिंग एलिमेंट्स हॅव अ डिफर स्लाइटली इन देअर प्रॉपर्टीज वाईल डिस्टन्स एलिमेंट डिफर वाईडली. बघा मित्रांनो, जे आपण पिरियोडिक टेबल बघितला त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन म्हणतोय, जे इलेमेंट्स जवळ आहेत ते एकमेकाच्या, त्यांची प्रॉपर्टीज कशी आहे, थोड्या प्रमाणामध्ये सेम आहे, थोड्या प्रमाणामध्ये काही प्रमाणामध्ये सेम आहे आणि काही प्रमाणामध्ये वेगळी आहे. म्हणजे आपल्याला म्हणता येईल की बऱ्याचशा प्रॉपर्ट्या सेम आहेत जे एलिमेंट जवळ आहेत. पण जे एलिमेंट एकापासून खूप दूर आहेत, एक एलिमेंट बघितलं तर आपण कुठला पण त्याच्यापासून खूप दूर आहे, याचा अर्थ त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये सुद्धा खूप मोठा बदल आहे. तर बघा मित्रांनो, फर्स्ट पिरियड, आता जे पिरियड आहेत, पिरियड म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, जे पिरियड आहेत म्हणजे हॉरिझॉन्टल रो आहेत, तर त्याच्यामध्ये बघा किती एलिमेंट आहेत. फर्स्ट पिरियडमध्ये फक्त 2च एलिमेंट आहेत, सेकंड पिरियडमध्ये 8 एलिमेंट आहे, थर्ड पिरियडमध्ये 8 एलिमेंट आहे, फोर्थ पिरियडमध्ये 18 एलिमेंट्स आहे, फिफ्थ पिरियडमध्ये 18 एलिमेंट्स आहे, सिक्स्थ पिरियडमध्ये 32 एलिमेंट्स आहेत. 32, कारण त्याच्यामध्ये काय आलेलं आहे, तर आपण त्याच्यामध्ये बघितलं काय काय आलेलं आहे, त्याच्यामध्ये लॅन्थनाइड अँड ॲक्टिनाइड्स आहे ते सुद्धा आलेले आहे, ठीक आहे, याच्यामध्ये 6मध्ये. त्यानंतर 7th पिरियडमध्ये हे इनकम्प्लीट आहे, ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, ग्रुप ऑफ 1 कंटेन, ग्रुप 1, आता जो ग्रुप 1 आहे, ग्रुप 1 कोणता आहे तुम्हाला दाखवतो एकदा. तर बघा मित्रांनो, हे आडवे दिसतात, हे आपल्याला दिसतात पिरियड, आणि जे वर्टिकल आहेत हे आहेत ग्रुप. आता ग्रुप 1 म्हणजे हा सर्व, ठीक आहे, हा सर्व ग्रुप. तर मित्रांनो, ग्रुप 1 आहे कंटेन द अल्कली मेटल, त्याच्यामध्ये कोणता आहे, अल्कली मेटल आहेत. ग्रुप 2 मध्ये कंटेन द अल्कलाइन अर्थ मेटल, त्याच्यामध्ये अल्कलाइन अर्थ मेटल आहेत. द ग्रुप 17 जे 17वा ग्रुप आहे, कंटेन द हॅलोजेन्स, त्याच्यामध्ये काय आहेत, हॅलोजेन्स आहे. ग्रुप 18 जे 18वा ग्रुप आहे, शेवटचा राईट हँड साईडचा, ते आहे कंटेन द इनर्ट गॅसेस, त्याच्यामध्ये काय इनर्ट गॅसेस आहे. त्यानंतर एलिमेंट्स प्रेझेंट इन द ग्रुप 3 to 12, जे 3 to 12 मध्ये जो एलिमेंट्स प्रेझेंट आहे इन द मिडल ऑफ द पिरियोडिक टेबल आर कॉल्ड द ट्रान्झिशन एलिमेंट. ही सर्व ट्रान्झिशन एलिमेंट आहे. कोणते ते बघूया. बघा मित्रांनो, हे आहेत 3 to 12 ग्रुप, आणि हे सर्व एलिमेंट आहेत हे कोणते आहेत, ट्रान्झिशन एलिमेंट आहेत. देन ग्रुप 18 जो 18वा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये इनर्ट गॅसेस आहेत. आउटर मोस्ट सेल कंटेन द 8 इलेक्ट्रॉन. बघा, ग्रुप 18 आहे, ग्रुप 18 मध्ये इनर्ट गॅसेस आहेत, आणि त्याचा आउटर मोस्ट सेल आहे, तिथल्या ॲटमची जे काय ॲटम आहेत त्यांच्या आउटर मोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, तर 8 असतात. किती असतात, 8. तर बघा मित्रांनो, 14 elements with the atomic number 58 to 71 are called the lanthanides. These elements are placed along with the lanthanum in the same group 3 in the period 6 because of the very close resemblance in the properties between them. बघा मित्रांनो, तर बघा मित्रांनो काय सांगितलं आहे, 57 to the 71 हे आहेत लॅन्थनाइड, बरोबर. हे सर्व लॅन्थनाइड एलिमेंट्स आहेत. तर मित्रांनो, हे कुठं मांडलेले आहेत, बघा, ग्रुप 3 पिरियड 6मध्ये आहेत. आता हे सर्व एलिमेंट एकाच जागी मांडलेले आहेत. असं का झालेलं आहे,
तर हे सर्वांची प्रॉपर्टी जवळपास सारखीच आहे. या सर्वांची प्रॉपर्टी कशी आहे, सारखीच आहे. म्हणून हे सर्व हे आपण काय केलेलं आहे, लॅन्थेनमच्या जवळ मांडलेले आहेत किंवा त्या एकाच प्लेसवर मांडलेले आहे. नंतर 14 एलिमेंट्स विथ द ॲटॉमिक नंबर 90 to 103. 90 आणि 103 मध्ये जे काही ॲक्टिनाइड्स दिलेले आहेत हे सर्व आर प्लेस अलॉंग विथ द ॲक्टिनियम. आता जे ॲक्टिनियम आहे त्यांच्या बरोबर हे मांडले आहेत का, कारण या सर्वांचे जे प्रॉपर्टीज आहेत ते जवळपास सेम आहेत, म्हणून ते एकाच जागी मांडले आहेत. म्हणून त्याला आपण ॲक्टिनाइड्स आणि आपण त्याला दुसरं नाव आहे ॲक्टिनाइड्स आणि त्याला आपण दुसरं नाव आपण इथं दिलेलं आहे ते म्हणजे ॲक्टिनियम. म्हणजे ॲक्टिनियमच्या बाजूला मांडलेले आहेत आणि वरती आहे ते लॅन्थेनमच्या बाजूला मांडले आहेत, म्हणून त्याला आपण ॲक्टिनाइड्स अँड लॅन्थेनाइड्स असं म्हणतो. Group 1 and Group 2 are include the S block. These elements contain 1 or 2 electron in their outermost shell. Group 1 आणि ग्रुप 2 मध्ये जे काही एलिमेंट्स आहेत, ठीक आहे, ते सर्व आपण एस ब्लॉकमध्ये त्याला आपण धरतो. आणि these elements contain 1 or 2 इलेक्ट्रॉन इन देअर आउटरमोस्ट सेल. म्हणजे आउटरमोस्ट सेलमध्ये 1 किंवा 2 इलेक्ट्रॉन असतात. देन ग्रुप 13 to 17 एलिमेंट्स आर इन्क्लूड इन अ पी ब्लॉक. आता ते 13 to 17 मध्ये आहेत ते सर्व पी ब्लॉकमध्ये येतात आणि त्यांच्या शेवटच्या कक्षामध्ये किंवा शेवटच्या ऑर्बिटमध्ये 3 to 8 इलेक्ट्रॉन असतात. त्यानंतर आपल्याला बघायचं पेरियोडिक ट्रेंड्स इन अ मॉडर्न पेरियोडिक टेबल. आता बघा मित्रांनो, जे मॉडर्न पेरियोडिक टेबल आहे, ठीक आहे, आता याच्यामध्ये काय असतं, याच्यामध्ये काही थोड्या प्रमाणामध्ये व्हेरिएशन असतात किंवा काही प्रॉपर्टीज रिपीटेड तिथं ऑब्झर्व होतात. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणतो तर ट्रेंड्स इन मॉडर्न पेरियोडिक टेबल असं म्हणतो. आता व्हॅलेन्सी म्हणजे काय मित्रांनो, द व्हॅलेन्सी ऑफ एन एलिमेंट इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटर मोस्ट सेल ऑफ ॲन ॲटम. म्हणजे जे आउटर मोस्ट सेल आहे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत त्यालाच म्हणतो आपण व्हॅलेन्सी असं म्हणत असतो. त्यानंतर मित्रांनो ॲटॉमिक साईज म्हणजे काय, ॲटॉमिक साईज म्हणजे द साईज ऑफ ॲन ॲटम इज इंडिकेटेड बाय द रेडियस. आता कुठल्याही ॲटॉमिक साईज कशाला आपण इंडिकेट करतो तर त्याची रेडियस किती आहे, आणि ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस. आता ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय, त्याचं डिस्टन्स कशामधलं तर त्याच्या न्यूक्लियसचं आणि आउटर मोस्ट सेल यांचं जे डिस्टन्स आहे त्याला आपण रेडियस असं म्हणतो. ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल वी गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. ज्यावेळेस आपण आपल्या पेरियोडिक टेबलमध्ये लेफ्ट टू राईट जातो त्यावेळेस काय होते, जे रेडियस असते ॲटमची ती कमी कमी होत जाते. असं का होते, कारण आपण लेफ्ट टू राईट गेल्यानंतर त्याचा ॲटॉमिक नंबरसुद्धा वाढत जातो. ॲटॉमिक नंबर वाढला म्हणजे त्याचे ॲटम आणि इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते, आणि ॲटममध्ये इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या वाढल्यामुळे ती इलेक्ट्रॉन काय करतात, सेंटरकडे अट्रॅक्ट होतात. त्याच्यामुळे त्यांची रेडियस जी असते ती कमी होत जात असते. तर बघा मित्रांनो, हा आपण सर्व बघितलेला आहे. त्यानंतर आता आपण थोडक्यात बघूया की बघा, जो पहिला आहे मित्रांनो याच्यामध्ये सर्वामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे शेवटच्या कक्षामध्ये. जो दुसरा ग्रुप आहे त्याच्या शेवटच्या कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. तो 13वा आहे, त्याच्या शेवटच्या कक्षामध्ये जे काही एलिमेंट आहेत त्यांच्या 3 काय आहेत इलेक्ट्रॉन आहेत. 14वा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये 4 आहेत, 15व्यामध्ये 5 आहेत, 16व्यामध्ये 6 आहेत, 17व्यामध्ये 7 आहेत आणि 18व्यामध्ये शेवटच्या म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 8 किंवा आउटर मोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. तर मित्रांनो बघा, जसं की आपण लेफ्टकडून जर राईटकडे गेलो तर त्याचा ॲटॉमिक जी रेडियस असते ती कमी कमी होत जाते, बरोबर आहे. आणि जर आपण वरतून जर खाली आलो, ठीक आहे, तर काय होत असते, ॲटॉमिक रेडियस वाढत जाते.
इन्क्रीजिंग ॲटॉमिक रेडियस. बघा लेफ्ट टू राईट त्याची काय होईल, डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस कमी होईल. जर इथं 10 असेल तर इकडं 9 येईल, इकडं 8 येईल, बरोबर आहे. पण जर आपण वरतून खाली आलो म्हणजे इथं 10 असेल तर इथं 11 येईल, इथं 12 येईल, इथं 9 असेल तर इथं काहीतरी वेगळं येईल. म्हणजे अशा प्रकारे तिथं अरेंजमेंट केलेली आहे या पेरियोडिक टेबलमध्ये. मित्रांनो हा होता व्हिडिओ क्रमांक 2 आणि शेवटचा व्हिडिओ होता. याचे क्वेश्चन आन्सर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. हा व्हिडिओ थोडा गडबडीमध्ये मी बनवला होता, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा काही चूक झाली असेल तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा.